नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे गुढीपाडवा. तर सकाळ सकाळ मस्त असं वातावरण झालेलं होतं. मग काय तर मस्त असं आपली गुढीची तयारी चालू होती. कडुनिंबाचा ढगळा, मस्त हार, साडी, टोपी, पंचा, परत जे का आपण साखरेपासून बनवलेले गाठी वगैरे असतात ते बांधून घ्यायचं चालू होतं गुढीला. आणि स्वयंपाकही चालू होता. एकदम मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी पण आपली रेडी झालेली होती. तर आपण प्रत्येक सणाला तर पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, हे तर प्रत्येकाला माहिती आहे. महाराष्ट्रीयन म्हणलं की तेवढं तर आलंच बा आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक. मग काय इकडं मस्त असं आपला झेंडा पण फडकत होता आणि इकडं त्याच्या शेजारीच आपण गुढी पण बांधलेली होती. तर खरंच या गुढीचं काय महत्त्व असं आणि तेच प्रमाणे आपल्याला करावं लागतं. आणि आज आपल्यात हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष चालू होतं. हा नवीन वर्षाचा आपला पहिला सण आपण म्हणतो की ते नवीन वर्षाचा सण आहे आपला. म्हणून तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा. आणि आज त्यात सगळ्यात मस्त म्हणजे ना, आज गुरुवार पण आहे. त्याच्यामुळं स्वामींचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत सदैव राहतील अशी मी स्वामींकडे प्रार्थना करते. आणि हो, जिथे परंपरा जपली जाते ना, तिथे संस्कार पण जिवंत असतातच बरं का.